विधानसभा निवडणुकीसाठी घटस्थापनेच्या मुहूर्तावर ठाकरे गट ॲक्शन मोडवर आलाय। निवडणुकांसाठी ठाकरे गटाचं थीम सॉन्ग तयार आहे। आज शिवसेना भवनात ठाकरे गटाच्या नव्या गाण्याचं लॉन्चिंग आहे। ठाकरेंनी 10 दिवस महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यांचा आढावा घेतल्यानंतर उद्धव ठाकरे थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेतील। आजच्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे उमेदवारांच्या नावांची घोषणा करणार का हे पाहावं लागेल। तसंच महायुतीवरती ते सडकून टीका करताना पाहायला मिळतात। या संदर्भात ते काय बोलतात हेही पाहणं महत्त्वाचं ठरेल। अधिक माहिती घेऊयात देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडनं। देवेंद्र, काय अधिक माहिती? उद्धव ठाकरे शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख यांची पत्रकार परिषद अगदी काही मिनिटात सुरू होते। प्रामुख्याने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ठाकरे गटाच्या प्रचार गीताचं आज अनावरण जे आहे ते केलं जाणार आहे। तसेच उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद देखील या अनावरणानंतर पार पडणार आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत कुठे कुठे मांडतात आहे हे पाहणं महत्वाचं आहे आणि अगदी काही वेळामध्येच या प्रचार गीताचं अनावरण होणार आहे। उद्धव ठाकरे जे आहेत ते या प्रचार गीताच्या अनावरणासाठी पोहोचलेले आहेत। नक्कीच, आणि ही थेट दृश्यही आपण बघतोय। आता सध्या उद्धव ठाकरे हे इथे पोहोचलेले आहेत, दाखल झालेले आहेत। संजय राऊतही त्यांच्या सोबत आहेत। मात्र देवेंद्र, आज अतिशय महत्त्वाचा दिवस आहे घटस्थापनेचा, आणि त्या मुहूर्तावरती कोणते महत्त्वाचे मुद्दे ते हाती घेतात आणि त्यावरती बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अजून काही जागांचा तिढा मवियात बाकी असंही कळतंय। त्या अनुषंगानं कुठलीही घोषणा ते मोठी करणार नाहीत हे मात्र निश्चित। देवेंद्र, उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद आता सुरू होती आणि त्यासाठी उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत। बरोबर 1 वाजता पत्रकार परिषदेचं आयोजन त्यांनी केलेलं होतं आणि त्याच अनुषंगानं स्वतः उद्धव ठाकरे हे सध्या शिवसेना भवन इथे दाखल झालेले आहेत। मात्र या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून शिवसेनेचं थीम सॉन्ग तर ते सादर करतीलच, मात्र त्याबरोबरीनं यातनं ते आता कोणावर आसूड ओढतात, कशा पद्धतीनं आसूड ओढतात हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे। कारण एकेकाळचे मित्र हे शत्रू बनलेले आहेत। 25 वर्षांची आमची युती म्हणजे अक्षरशः वाया गेली अशा शब्दात त्यांनी या मैत्रीचा उल्लेख केलेला होता। शाहीर विठ्ठल उमप यांचे नातू नंदेश उमप हे सध्या इथे उपस्थित आहेत। खासदार संजय राऊतही उपस्थित आहेत। इथे विधानसभा निवडणुका हे अतिशय महत्त्वाच्या ठरणार आहेत, कारण एकीकडे महाविकास आघाडीनं लोकसभेत यश मिळवलंय, आता विधानसभेतही त्यांना तीच अपेक्षा आहे। सर्वांचं शिवसेना भवनमध्ये स्वागत करतोय। आजपासून नवरात्री सुरू होते आहे। मी आपल्या माध्यमांच्या माध्यमातून सर्व जनतेला नवरात्रीच्या शुभेच्छा देतोय। असंही आपण परंपरेप्रमाणे दसऱ्याला शिवाजी पार्क येथे आपल्या दसरा मेळाव्यासाठी भेटणार आहोतच, पण आज नवरात्री सुरू होते। नवरात्री हा आपल्या जगदंबेचा उत्सव। महिषासुर मर्दिनी म्हणजे असुरांचा वध करून जे असुर माजले होते त्यांचा वध करणाऱ्या आपल्या जगदंबेचा उत्सव सुरू होतो आहे। आजची पत्रकार परिषद ही राजकीय नाहीये, तर आपल्या राज्यात जे अराजक माजलेलं आहे त्याचा नायनाट करण्यासाठी एक अराजकीय गाणं जगदंबेसाठी आपण तयार केलेलं आहे। एकूणच राज्यामध्ये जी काही तोतईगिरी चाललेली आहे आणि त्या तोतईगिरीचा उल्लेख मी एवढ्यासाठी केला की असंच अराजक शिवछत्रपतींच्या आधी संपूर्ण देशावर आलं होतं, आणि तेव्हा संत एकनाथाने ती जी आरोळी मारली होती, बाई दार उघड, आज तर एकनाथांच्या नावाने सुद्धा तोतेगिरी करणारे खूप दिसत आहेत। तर या तोतेगिरीचा नायनाट करण्यासाठी
आपण हे जगदंबेचं गाणं नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपल्या देवीच्या चरणी, जनतेच्या चरणी सादर करत आहोत. हे गाणं ऑडिओ आहे, ह्याच्यावरती व्हिडिओ तसा केलेला नाही, पण ते गाणं आपल्यासमोर सादर करण्यापूर्वी या गाण्याचे गीतकार श्रीरंग गोडबोले आणि साहजिकच आहे नंदेश उमप बसलेत, म्हणजे आपल्या ठणठणीत पहाडी आवाजामध्ये जे गाणं आणि आपल्या भावना जिवंत केल्या त्या नंदेश उमप यांचा आम्ही एक सत्कार म्हणण्यापेक्षा त्यांनी जे काही एक मोठे योगदान दिलेले आहे त्याच्याबद्दल ऋणनिर्देश आम्ही करतो आहोत. आणि नंदेश बद्दल खास सांगायचं म्हणजे मला कल्पना नव्हती, एक 3-3.5 महिन्यापूर्वीच त्यांच्या हृदयाची शस्त्रक्रिया झाली आणि त्याच्यानंतर त्यांनी पहिलं जे गाणं गायलं ते हे जगदंबेचं गाणं गायलेलं आहे. अजूनही पहाडी आवाज तसाच आहे, अंगावरती रोमांच आणणारा आवाज तसाच आहे. आणि हा नुसता आवाज नाही तर त्या आवाजामध्ये ह्या दोघांनी गाण्यामध्ये दोघांनी आपलं जान ओतलेली आहे. आज या गाण्याचे संगीतकार राहुल रानडे मुंबईत नाही आहेत, त्याच्यामुळे ते येऊ शकले नाहीत, पण त्यांना सुद्धा खास धन्यवाद देतो. तर पहिल्या प्रथम या दोघांचाही मान सन्मान करून मग गाणं हे आपल्या माध्यमातून जनतेच्या चरणी आणि जगदंबेच्या चरणी आम्ही सादर करतो. काय करूया गाणं औपचारिक बोल जरा नंदेश सर हे करा घेता नाही थोड़ा खाली दे चला साईनाथ साई साईनाथ गाणं काय करू कुठलं क्लिक करायचं दारुघर बये बये दारुघर दारुघर बये दारुघर सत्वरी भुवरी ग अंबे सत्वरी भुवरी सत्वरी भुवरी ग अंबे सत्वरी भुवरी दारुघर बये बये दारुघर दारुघर बये दारुघर सत्वरी भुवरी ग अंबे सत्वरी भुवरी सत्वरी भुवरी ग अंबे सत्वरी भुवरी आदि माये तू ये आदि शक्ती तू ये आदि माये तू ये अनादि शक्ती तू ये असुरांचा संहार कराया मशाल हाती दे सत्वरी भुवरी ग अंबे सत्वरी भुवरी दुष्ट मातले भारतयांचे मर्दन करण्या ये अत्याचारी दैत्यांपासून अभय आम्हाला दे पाप वाढले घोर जाळण्या मशाल हाती दे
मशाल हाती दे गाई, मशाल हाती दे. उधे गाई उधे, 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 उधे. धारदार तलवार हाती घे भवानी बनून धारदार तलवार हाती घे भवानी बनूनी घे. महिषासुर मारून टाकण्या दुर्गा बनून ये. महिषासुर मारून टाकण्या दुर्गा बनूनी ये. शुंभ निशुंभ विनाश करण्या जगदंबे तू ये. पाप वाढले घोर जाळण्या मशाल हाती दे, मशाल हाती दे. सत्वरी भुवरी ये गांबे सत्वरी भुवरी ये. सत्वरी भुवरी ये गांबे सत्वरी भुवरी ये. उदे 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 उदे. स्त्रीची अब्रू लुटणारे ते दैत्य माजले आता. स्त्रीची अब्रू लुटणारे ते दैत्य माजले आता. माय भगिनींना कुणी ना उरला वाचविणारा. होऊन या रणचंडिका तू रक्षण करण्या ये. असुरांचा संहार कराया मशाल हाती दे. सत्वरी भुवरी हे ग अंबे सत्वरी भुवरी ये. सत्वरी भुवरी ये ग अंबे सत्वरी भुवरी ये. उधे गाई उधे, मशाल हाती दे. उधे गाई उधे. सप्तशृंगी देवी ये, शांता दुर्गा माते ये. एकवीरा देवी तू ये, अग काळूबाई माझे ये. आता गाणं ऐकल्यानंतर काय बोलायचं. एक गोष्ट लक्षात आली असेल की गेले 2-2.5 वर्ष आम्ही न्याय मंदिराची दारं ठोकवत आहोत. हात दुखायला लागले. न्यायदेवतेवरती विश्वास आहे पण अजूनही न्याय मिळत नाहीये. मग आम्ही असं ठरवलं की शेवटी जगदंबेलाच आता साकडं घातलं पाहिजे की आता तू तरी दार उघड. आणि आम्ही जनतेच्या न्यायालयात आता न्याय मागण्यासाठी जातो आहोत. आणि मला आत्मविश्वास आहे की ही सगळी तोतेगिरी चाललेली आहे. घटना बाह्य सरकार वारेमाप भ्रष्टाचार करतंय, महिलांवरती अत्याचार होत आहेत. कोणी तसं त्राता असा दिसत नाहीये. आणि मी म्हटलं तसं नक्की खात्री आहेच की एकदा मनापासून आई जगदंबेला हाक मारल्यानंतर ती भक्तांच्या रक्षणासाठी धावून येते. हे वेळोवेळी इतिहासात दिसलेलं आहे. याही वेळेला ती दाखवल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आपल्या सर्वांना मी विनंती करतोय की हे गाणं आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवा. हे गाणं ऑडिओ आपल्या सोशल मीडियाच्या टीमकडनं सगळीकडे पसरवलं जाईलच. डाउनलोड कुठून करायचं, ती लिंक कोणती आहे ती साईनाथ तुम्ही पण जरा सांगा. आणि नवरात्री उत्सवाच्या पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो. परत एकदा दसऱ्याला आपण सगळे भेटणार आहोतच. पण आता जनतेच्या दरबारामध्ये ही लढाई सुरू झालेली आहे. सर्वांना धन्यवाद देतो. आणि असंच प्रेम आणि आपली आपुलकी, माया, आशीर्वाद असू द्या हीच विनंती करतो सगळ्यांना. धन्यवाद. नको राजकीय नको म्हणून म्हटलं की सध्या जे काय अराजक गाजलेलं आहे त्याच्यासाठी आम्ही अराजकीय गाणं केलेलं आहे की जे अराजक नष्ट करेल. राज्यात परत अमित शहा येतात आणि परत तुमचा पक्ष फोडण्याची भाषा करतायत. त्याच्यामध्ये त्या सगळ्या गोष्टीचा फडशा मी दसऱ्याला शिवाजी पार्कवर घेणार आहे. आता जरा सणासुदीचे दिवस आहेत पण आपल्या कर्तव्याला कोणी विसरू नये म्हणून या गाण्याच्या निमित्ताने थोडस आम्ही एक प्रयत्न करतो. बाकी राजकारणाच्या बद्दल मी दसऱ्या मेळ्यात बोलेन. तोपर्यंत बाकी सगळ्यांना जे आमच्यावरती बोलायचं ते बोलून घेऊ द्या. मी एक
सो सोना के उद्या एक लोहाची घसरायला करतो. हिंदीमध्ये पण आप हिंदी में बताओ. शब्दांमध्ये खरं तर मशाल हाती घेण्यासाठी मशाल हाती दे. आम्ही जगदंबेला म्हणजे आपली जी आई आहे, बाई दार उघड, आई दार उघड, तिला सांगते तुझी मशाल माझ्या हातात दे आता. असं या सगळ्या ज्या महिला आहेत ज्यांना आपण माता, रणरागिण्या सगळ्या त्या रूपामध्ये आपण मानतो, तर त्यांच्या हातामध्ये आता ती जगदंबेची मशाल आली पाहिजे. म्हणून जगदंबेला साकडं घालतोय की तू त्यांच्या रूपात तू आहेच इकडे, आता तू त्यांच्यामध्ये अवतार घे, महिलांमध्ये तुझा तेज दे, त्यांच्या हातामध्ये मशाल दे, आणि हा जो काही अत्याचार आणि सगळं जो काही जे अराजक मी म्हटलं ते जाळून भस्म कर. हिंदी हिंदी दुसऱ्याची हिंदी संजय राऊत ठीक आहे. मला वाटतं आपण बाकी प्रश्न उत्तरानंतर कधी करू शकतो. आज या गाण्याचं महत्व आहे, त्याच्यामुळे हे गाणं जनतेपर्यंत पोहोचवा. परत पाहिजे तर एकदा ऐकवतो, तुम्हाला ऑडिओ क्लिप पण देतो. कृपा करून आपण हे गाणं गावोगावी पोहोचवा, एवढीच माहिती तुम्हाला. उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद जी आहे ती संपन्न झालेली आहे. एक गाणं त्यांनी लॉन्च केलेलं आहे, मशाल हाती घे, हे गाणं त्यांनी लॉन्च केलेलं आहे. आणि आता विरोधकांचा जो काही समाचार घ्यायचा आहे तो मी दसऱ्यालाच घेणार आहे, त्यांना जे बोलून घ्यायचं ते बोलून घेऊ देत असं म्हटलेलं आहे. थेट दसऱ्यालाच माझी मशाल धडाडणार असंही त्यांनी म्हटलेलं आहे. तर राजकारणावरती ते दसरा मेळाव्यातून बोलणार आहेत. आज त्यांनी बोलणं राजकारणावरती मात्र टाळलेलं आहे. महिलांच्या हाती मशाल दे अशी हाक मात्र त्यांनी दिलेली आहे. आणि जे काही अराजक माजलेलं आहे राजकीय सुद्धा, ते अराजक आता नष्ट होऊ देत असं या गाण्यातनं सांगण्यात आलेलं आहे. आणि राजकीय भाष्य करणारं हे आई जगदंबेसाठीचं गाणं त्यांनी आज सादर केलं.